मंडळी नमस्कार. मंडळी आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला नामवंत नंदी हिंद केसरी सर्जा आता 2 मैदानं गाजवायला येणार आहे. म्हणजेच एक 11 तारखेला मैदान पार पाडणार आहे खासदार केसरी भव्य बैलगाडा शर्यत आणि एक 9 तारखेला देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बैलगाडा शर्यत. तर आपण दोन्ही मैदानामध्ये कोणकोणते बक्षीस आहे, मैदानाचं ठिकाण काय आहे, तर व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहे. तर अगोदर बघूया 11 तारखेचं मैदान खासदार केसरी मैदानामध्ये कोणकोणते बक्षीस आहे तर ते बघूया. मंडळी 11 तारखेच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 5 लाख, 2 नंबरचं बक्षीस 3 लाख, 3 नंबरचं बक्षीस 2 लाख, 4 नंबरचं बक्षीस 1 लाख, 5 नंबरचं बक्षीस 75,000, 6 नंबरचं बक्षीस 50,000, 7 नंबरचं बक्षीस 25,000. मंडळी या प्रमाणात खासदार केसरी भव्य बैलगाडा शर्यत या मैदानामध्ये बक्षीस आहे. माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार यांच्या लोकसभा मतदारसंघ यांच्या वतीने हे मैदान पार पडणार आहे. वार सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वाजता. मैदानाचं स्थळ वीरदेवनगर जाधववाडी फलटण येथे खासदार केसरी भव्य बैलगाडा शर्यत हे मैदान पार पडणार आहे. मैदानाचे आयोजक माननीय श्री सागर कांतीलाल अभंग यांच्या वतीने हे मैदान पार पडणार आहे. मैदानामध्ये प्रवेश फी ही एकदम कमी आहे, म्हणजेच 1,500 रुपये ह्या मैदानामध्ये प्रवेश फी आहे. मंडळी येणाऱ्या 11 तारखेच्या खासदार केसरी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सर्जा येणार आहे. आता जाणून घेऊया 9 तारखेच्या देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानाबाबत आणि मैदानामध्ये कोणकोणते बक्षीस आहे तर ते बघूया. मंडळी भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान हे पार पडणार आहे. 9 मार्च प्रथम क्रमांकाचं बक्षीस 3,55,559, 2 नंबरचं बक्षीस 2 लाख, 3 नंबरचं बक्षीस 1 लाख, 4 नंबरचं बक्षीस 75,000, 5 नंबरचं बक्षीस 50,000, 6 नंबरचं बक्षीस 35,000, 7 नंबरचं बक्षीस 25,000. या प्रमाणात देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये बक्षीस आहे. मंडळी मैदानाचे झेंडापंच राजेंद्र बाप्पू धनावडे, सोमनाथ जगदाळे. मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे P3. मंडळी मैदानाचे संयोजक रयत क्रांती वाळवा तालुका माननीय अमोल पाटील युवा शक्ती रेटरे धरण. मैदानाचं ठिकाण म्हसोबा मंदिर रेटरे धरण येथे हे मैदान पार पडणार आहे. मंडळी ह्याच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सर्जा येणार आहे. म्हणजेच 9 तारीख आणि 11 तारीख या 2 मैदानामध्ये आपला हिंद केसरी सर्जा येणार आहे. मंडळी नक्कीच 9 तारखेचं देवेंद्र फडणवीस केसरी मैदान हिंद केसरी सर्जा गाजवेल आणि त्यानंतर 11 तारखेला खासदार केसरी हेही मैदान हिंद केसरी सर्जा गाजवेल अशीच आशा करतो. आणि सर्जाला येणाऱ्या मैदानासाठी आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा.